संसदेमध्ये नुकतेच शेती संबंधित 3 विधेयक पास झालेली आहेत. एक आहे कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधार विधेयक, दुसरे आहे अत्यावश्यक वस्तू विधेयक आणि तिसरे आहे शेतमाल हमीभाव आणि शेती सेवा करार विधेयक. या तीनही विधेयकांसंदर्भात भारतीय किसान संघाची नक्की भूमिका काय आहे, ती भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर येत आहेत भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री माननीय श्री दिनेशजी. नमस्कार. दिनेशजी महाराष्ट्राचे असले तरी देशभरामध्ये सातत्याने अत्यंत ग्रासरूट पर्यंत जाऊन शेतकऱ्यांची त्यांचा संपर्क आहे आणि शेतीच्या प्रश्नांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. शेतकऱ्यांची या सर्व विधेयकांसंबंधी काय भूमिका असली पाहिजे या संबंधीचं विवेचन आता माननीय दिनेशजी आपल्या समोर करणार आहेत. एकूणच शेती क्षेत्राला मिळणाऱ्या दिशेच्या संदर्भामध्ये माननीय दिनेशजी आपल्याला मार्गदर्शन, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय आपल्या सर्वांसमोर मांडावा. धन्यवाद संतोषजी. सध्या संपूर्ण देशामध्ये शेतीच्या संदर्भातल्या आलेल्या 3 विधेयकामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा केवळ भारतातच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा सुरू झालेली आहे. भारतामध्ये ज्यावेळेला कोरोना संकट हे मोठ्या प्रमाणात सगळीकडे होतं आणि त्याचा लॉकडाऊनचा कालावधी सुरू होता, अशा कालावधीच्या दरम्यानच केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजेस जाहीर केली. त्यात कृषी क्षेत्रासाठीचंही पॅकेज जाहीर केलं आणि हे पॅकेज जाहीर करत असतानाच केंद्र सरकारने शेतीच्या संदर्भातल्या सुधारणा करण्यासाठी म्हणून 3 अध्यादेश आणले. दिनांक 5 जून 2020 रोजी केंद्र सरकारने आता संतोषजींनी जे सांगितले अशा प्रकारचे 3 अध्यादेश आणले आणि हे अध्यादेश आणल्यानंतर त्याच्यावर ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया, क्रिया, प्रतिक्रिया असं सगळं सुरू झालं. परंतु जेव्हा आता पावसाळी अधिवेशन सुरू झालं त्यानंतर ताबडतोब सरकारने हालचाल करून ही विधेयक संसदेमध्ये मांडली आणि लोकसभेमध्ये सहजतेने आणि राज्यसभेमध्ये थोडीशी दबावाने ती पारित झाली. या सगळ्या वातावरणामध्ये या विधेयकांच्या संदर्भामध्ये समज, गैरसमज अशा वेगवेगळ्या स्तरावर आहेत. सरकारच्या वतीने ज्या भूमिका मांडण्यात येत आहे त्या भूमिकेमध्ये हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारं अशा प्रकारचं विधेयक म्हणून त्याचं वर्णन केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या मुक्तीचा दिन अशा प्रकारचं त्याचं वर्णन सरकारी पक्षाकडनं केलं जात आहे किंवा सत्ताधारी सरकार करत आहे. आणि याचे जे विरोधक आहेत ते विरोधक एकदम हा सगळा विषय दुसऱ्या टोकाला घेऊन जात आहे की हे विधेयक आल्यानंतर या देशामधले कृषी उत्पन्न बाजार समित्या संपतील, या देशामध्ये केवळ मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातूनच सगळा शेतीचा व्यापार नियंत्रित केला जाईल, अशा अनेक प्रकारचे गोष्टी याच्यात चर्चेला येत आहेत आणि याच्यावरून आता सध्या देशामध्ये मोठा गदारोळ माजलेला आहे.
खास करून पंजाब आणि हरियाणा तसंच उत्तर प्रदेश मधल्या काही भागामध्ये, मध्य प्रदेश मधल्या काही ठिकाणी आणि अन्य काही राज्यांच्या मध्ये या संदर्भातले शेतकऱ्यांची आंदोलन सुरू झालेली आहेत. या सगळ्यामध्ये भारतीय किसान संघ या देशातलं जे शेतकऱ्यांचं सर्वात मोठं संघटन आहे त्याची काय भूमिका आहे नेमकी, अशी उत्सुकता आणि किसान संघाने आतापर्यंत केलेले प्रयत्न या संदर्भामध्ये निश्चितपणे सर्वांचे आहे. आणि किसान संघाने सुद्धा जेव्हापासून अशा प्रकारचे अध्यादेश आले त्या अध्यादेशांचा अभ्यास करून याच्यातल्या कायदे तज्ञांशी चर्चा करून कृषी बाजार समित्यातल्या लोकांशी चर्चा करून मार्केटिंग मधल्या तज्ञ मंडळींशी चर्चा करून विविध संघटनातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून आपलं एक मत यातलं सगळं निश्चित केलं आणि ते सातत्याने सरकार पुढे मांडलं. सरकारच्या बरोबर त्या संदर्भातल्या चर्चाही झाल्या. त्यामुळे किसान संघाने हे आपला ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्यासाठी एक देशभर आंदोलन सुद्धा चालवलं. ते आंदोलन सडकीवर उतरणारं नव्हतं, तर देशभरामधून जवळजवळ 15,000 गावातून माननीय पंतप्रधान, माननीय कृषी मंत्री यांना पत्र पाठवली गेली. देशातल्या जवळजवळ राज्यसभा आणि लोकसभा मिळून 250 खासदारांच्या पर्यंत आपण आपला विषय पोहोचवला. सरकारबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्याही किसान संघाच्या झाल्या. या सगळ्यांमध्ये किसान संघाची नेमकी जी भूमिका होती ती काय होती? भारतीय किसान संघाच्या भूमिकेचा विचार करत असताना भारतीय किसान संघ हा नेहमी शेतकऱ्यांना समोर ठेवूनच आपला विचार करतो. अगदी सुरुवातीपासूनच्या काळाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या ह्या बाजाराच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे फेरबदल होते. सुरुवातीला आपल्याकडे कुठेही नियमित असे बाजार नव्हते, तर केवळ शेतकरी आणि अडत्यांचे असलेले संबंध, तिथले असलेले व्यापाऱ्यांचे संदर्भ याच्या संबंध याच्यावर ते व्यापार चालायचे. नंतरच्या काळामध्ये बाजार समित्या आल्या. बाजार समित्याच्या माध्यमातून एक नियमित किंवा नियमन असलेला बाजार असं सुरू झालं आणि तो एक रेग्युलेटेड मार्केट्स या पद्धतीने संपूर्ण देशात झाला. या समजा बाजाराच्या व्यवस्था निर्माण होत असताना आपल्या देशामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा कृषी विपणन हा विषय राज्य सरकारकडे असल्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या संदर्भातला कायदा करणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे सगळे विषय कायद्याच्या राज्याच्या कार्यकक्षेत येतात. केंद्र सरकार या बाबतीमध्ये केवळ सुधारणा सुचवू शकतं. त्यासाठी जे काही मॉडेल ऍक्ट किंवा मॉडेल नियम हे समोर आणू शकतं आणि राज्य सरकारांना त्याच्याबद्दल म्हणतं की तुम्ही याच्यानुसार बदल करा. ते राज्य सरकारांनी करावेत अशी अपेक्षा असते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये राजकारण हा एक मोठा विषय आहे आणि त्यामुळे त्या राजकारणाच्या मध्ये जसे सगळ्या प्रश्नांचंच गुंतावून पडतो, भिजत घोंगडं पडतं, तसंच या बाबतीत ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय किसान संघाच्या दृष्टीने विचार करता भारतीय किसान संघ फार सुरुवातीपासूनच या बाजाराच्या बद्दल नेहमीच चिंतन करत आलेला आहे. कारण की शेतकऱ्यांची होणारी लूट, होणारं शोषण हे सातत्याने अनुभवायला येतं. म्हणजे आजही शेतीमध्ये सर्वात जास्त परतावा उत्पादनाच्या स्वरूपामध्ये जर पाहिला आपण तर तो शेतीतून मिळतो. पण त्या उत्पादनाचं उत्पन्नामध्ये रूपांतरण आजची असलेली बाजार व्यवस्था करू देत नाही.
त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे शोषणाचे मार्ग सगळ्या स्तरावर निर्माण झाले आणि त्यातून त्याची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होते आणि झालेल्या उत्पादनाचं उत्पन्नामध्ये म्हणजे फायदेशीर उत्पन्नामध्ये त्याचं रूपांतरण होत नाही. त्यामुळे याच्यात एक अशा प्रकारची व्यवस्था असली पाहिजे की ज्यातून शेतकऱ्यांचं शोषण होणार नाही. म्हणून किसान संघाने सुरुवातीपासूनच एक स्पर्धात्मक बाजार असला पाहिजे अशी भूमिका घेतली. किसान संघाने बाजार समितीच्या बाबतीमध्ये किंवा कृषी बाजाराच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडली त्या भूमिकेमध्ये त्रिस्तरीय बाजार व्यवस्था असावी अशी भूमिका मांडली. यामध्ये सरकारची जे हमी भाव आहे त्या हमी भावावर खरेदी असणं, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मधून किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर खाजगी व्यापाऱ्यांची व्यवस्था असणं आणि त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुद्धा कृषी विपणन झालं पाहिजे. आणि या तिन्ही पण एक दुसऱ्याशी एक स्वस्थ स्पर्धा करत अशा पद्धतीने पुढे गेलं तर त्यात शेतकऱ्याचा फायदा होतो. आपल्या देशामध्ये ज्यावेळेला शेतीविषयक धोरणं ठरवली जातात ते त्यावेळेला ती एकांगी बहुतेक वेळेला ठरवली जातात. म्हणजे 1960च्या दशकामध्ये ज्यावेळेला आपल्याकडे अन्नधान्याची टंचाई होती तर त्यावेळेला कृषी बाजाराच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे निर्बंध सरकारने लादलेले होते. म्हणजे त्यात अशा प्रकारचा नियम होता की शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेला माल त्याच तालुक्यात विकला पाहिजे. मग बाजूच्या तालुक्यात जर भाव जास्त मिळत असेल, बाजूच्या राज्यात किंवा बाजूच्या जिल्ह्यात त्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली तरी तो विकू शकत नसेल. तोच माल व्यापाऱ्याकडे गेला की व्यापारी मात्र देशात कुठेही घेऊन जायला मोकळा. किंवा काही ठिकाणी सरकारने अशा प्रकारचं धोरण अवलंबलं की सगळ्या प्रकारच्या खाजगी व्यापाऱ्यांना त्या बाजारातून बाहेर काढून टाकले आणि पूर्णपणाने एकाधिकार सरकारचा. आणि मग सरकारचा एकाधिकार असला की सरकारी व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी निर्माण होतात, भ्रष्टाचार होतो, त्यातून जे शोषण होतं ते वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे एकदम हे टोक नाही तर ते टोक, म्हणजे एकदम वाऱ्यावर सोडून द्यायचं किंवा दुसरा काही त्याला पर्याय ठेवायचा. या दोन्हीचाही किसान संघाने वेळोवेळी विरोध केला, त्याच्या विरोधात आंदोलन केले. 1986 ला राजस्थानमध्ये किसान संघाच्या नेतृत्वाखाली जिरा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला जिऱ्याला तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर विकायला बंदी होती. शेतकऱ्यांनी बैलगाड्या भरून जिरा घेऊन गुजरातच्या उंझा मार्केटमध्ये जाऊन विकला होता. त्याच्यानंतर मग त्या जिऱ्यावरची अशा प्रकारची जी बंदी होती ती उठली होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाच्या बाबतीत एकाधिकार कापूस योजना होती. त्याच्यात ते नावच ते होतं की कापसाची एकाधिकार योजना. सरकारचा भाव एक निश्चित होता आणि बऱ्याच वेळेला बाजारामध्ये सरकार जो भाव देतो त्यापेक्षा भाव जास्त असायचा, परंतु शेतकऱ्यांना आपला कापूस एकाधिकार योजनेतच घालायला लागायचा. याच्या विरोधातही किसान संघाने आंदोलन केलं की स्पर्धात्मक बाजाराला तुम्ही पाबंद घालू नका. स्पर्धात्मक बाजार हा असला पाहिजे. स्पर्धात्मक बाजार झाला तर त्यातून शेतकऱ्यांची उन्नती होईल. आता ह्या पृष्ठभूमीवरती जेव्हा आपण ह्या विधेयकांचा किंवा ह्या आलेल्या कायद्याचा विचार करतो तर वन नेशन वन मार्केट अशा पद्धतीने जो विषय आलेला आहे किंवा जो कायदा आणून त्याच्यामध्ये खाजगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडनं शेतमाल घेण्याची व्यवस्था ही याच्यातून देण्यात आलेली आहे. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या बाहेर हा व्यवसाय होणार. यात असं म्हटलं जातंय की शेतकऱ्याला आम्ही सूट दिली, शेतकऱ्याला आता कुठेही माल आपला विकता येऊ शकेल. यापूर्वी काही सुधारणा ज्या झाल्या होत्या त्या सुधारणांच्या मध्ये शेतकरी आपला माल देशात कुठेही विकू शकत होता. मग याच्यात फरक काय पडला तर एवढाच फरक पडला,
की शेतकरी आपला माल देशातल्या कुठल्याही बाजार समितीमध्ये विकू शकत होता, तो आता तो कुठल्याही व्यापारी त्याच्याकडे येऊन तो विकत घेऊ शकतो. म्हणजे एका अर्थाने ही मोकळी व्यापाऱ्यांना दिली गेली. व्यापाऱ्यांना पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येऊन त्याचं लायसन्स घेऊनच त्याचा व्यवहार करायला लागायचा. त्याच्याऐवजी तो व्यापारी आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर सुद्धा मोकळेपणाने कोणतंही बंधन न करता तो शेतकऱ्याकडे जाऊन त्याच्याबरोबर भाव ठरवून तो किंमत घेऊ शकतो, माल विकत घेऊ शकतो. हा फरक त्याच्यात झालेला आहे. एका अर्थाने जर पाहिलं तर स्पर्धात्मक वातावरण यातून निर्माण होण्याची शक्यता दिसते. पण ही शक्यता आणि आपल्या देशामध्ये असलेल्या 85% छोट्या किंवा मध्यम अल्प किंवा अत्यल्प भूधारकांकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यांना किती याचा फायदा होईल याचा विचार करण्याची गरज. हा जर खऱ्या अर्थाने फायदा व्हायचा असेल तर ह्या अध्यादेशामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे. या कायद्यामध्ये काही सुधारणा केल्या पाहिजे. त्यात प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाला मिळणाऱ्या किमतीचा. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की शेतकऱ्यांना सरकार जो शेतमालासाठी हमी भाव जाहीर करतं त्या हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये आपला माल विकायला लागतो. आणि हा सरसकट अनुभव आहे. फारच थोड्या वेळेला हमी भावापेक्षा वरते मार्केट जातं. सरकारने गेल्या 4-5 वर्षात चांगले प्रयत्न करून चांगल्या पद्धतीचा हमी भाव जाहीर करण्याचं धोरण आखलेलं आहे. आणि असं धोरण आखल्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा प्रोत्साहन मिळून डाळीसारख्या ज्या पिकाबद्दल आपण आयातीवरच पूर्णपणाने निर्भर होतो तिथून आता आपण स्वयंपूर्णतेकडे चाललेलो आहोत. आणि हेच धोरण जर कायम राहिलं तर नक्कीच आपण डाळींच्या बाबतीमध्ये केवळ स्वयंपूर्णच नाही तर जगाला सुद्धा निर्यात करू शकू अशी स्थिती येईल. त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये जो सरकारचा प्रयत्न झाला आहे हमी भावाच्या संदर्भात तो निश्चितच चांगला आहे. आता या कायद्याच्या संदर्भातली जी मुख्य एक लोकांची किंवा जो काही कराराचा कायदा समोर आणलाय त्याच्या संदर्भामधल्या लोकांचा जो आक्षेप आहे की याच्यात हमी भावाच्या संदर्भातला कुठलाही उल्लेख नाही. आणि हे खरं आहे की या दोन्ही कायद्यांच्या मध्ये तो मग कराराची शेती असेल किंवा तो वन नेशन वन मार्केटचा कायदा असेल या दोन्ही मध्येही हमी भावाच्या बद्दलच कुठलीही माहिती नाही किंवा काही उल्लेख नाही. या दोन्ही कायद्यांच्या संदर्भात विचार करत असताना भारतीय किसान संघाने त्यांना असं सुचवलं आहे. किसान संघाचं मागणी अशी की तुम्हाला जर कॉम्पिटिटिव्ह मार्केट करायचं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जर लाभ द्यायचा असेल तर संपूर्ण देशामध्ये ज्या 23-24 धान्याच्या बद्दलचा सरकार हमीभाव जाहीर करतं त्या हमीभावाच्या खाली त्याची विक्री होता कामा नये. तिथूनच त्याचे पुढचे लिलाव सुरू झाले पाहिजे. सरकारने आश्वासन दिलेलं आहे ते बरोबर आहे की सरकार म्हणतंय की आम्ही MSP ही बंद करणार नाही, आम्ही आमची खरेदी चालू ठेवू. पण सरकार एकूण हमी भावाच्या आधारावर पूर्ण देशात खरेदी किती करतं तर त्यांना जी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जी वितरणाची व्यवस्था करायला लागते त्यासाठी आणि सरकार म्हणून जो एक बफर स्टॉक करून ठेवावा लागतो त्यासाठी म्हणून सरकार खरेदी करते. आणि आपण सगळ्या देशाचा जर विचार केला तर देशामधल्या फक्त 6% शेतकऱ्यांच्या पर्यंत या MSPचा लाभ असतो. दोन 2014-15 दरम्यानच्या कालावधीमध्ये शांताकुमारांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात एक कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीचा रिपोर्ट ही सांगतो. मग जर तुमची MSP 6% लोकांना जर उपयोगी पडणार असेल तर बाकीच्या 94% शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांनी आपला माल काय कमी किमतीतच विकायचा का
सरकारच्या आश्वासनाचं काय झालं की आम्ही MSP लागू करू. सरकारने केवळ घोषणा केली, मग नुसत्याच घोषणा करणार का की आम्ही 57 कापूस घेऊ, 58 मूग घेऊ. याचा जबाब द्यायला पाहिजे. आणि हे सगळं बर्डन, हे सगळं ओझं सरकारच्याच खांद्यावर का? आपल्या देशातल्या राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, यांची क्षमता नाही की देशातल्या शेतकऱ्यांचा सगळा माल ते विकत घेतील आणि त्याच्या आर्थिक व्यवस्था लावतील. हे सरकारचं काम पण नाही. सरकारचं काम जे आहे ते PDS साठी करणं, सरकारचं काम मुख्य जे आहे ते मार्केटचं बॅलन्सिंग करणं, समतोल साधणं. आणि जेव्हा सरकार एक MSP ची किंमत घेऊन बाजारात उभं राहील तेव्हा हे होईल. पण ते करण्यासाठी सरकार अपुरं पडत आहे, कारण की संपूर्ण सर्व ठिकाणी सरकार काही खरेदी केंद्र उघडत नाही. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. खरेदी केंद्र उशिरा उघडतात, त्याच्या आधी व्यापारी त्याचा माल कमी किमतीमध्ये विकत घेतात शेतकऱ्यांचा, आणि तोच माल परत हमी भावामध्ये त्या खरेदी केंद्रावर घालून मधल्या काळाचा फायदा कमवतात. हे सगळ्यांना माहीत असलेलं उघड गुपित आहे. म्हणून किसान संघाची मागणी याच्यातली अशा प्रकारची आहे की सरकारने, मग ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असो किंवा हे वन नेशन वन मार्केटचा विषय असो, यामध्ये कोणताही शेतमालाचा व्यवहार जाहीर केलेल्या MSPच्या खाली होता कामा नये, त्याच्या वरच झाला. MSP किंवा MSPच्या वर झाला पाहिजे. त्याच्यातलं सरकारचं म्हणणं असं आहे की आमचा हा जो कायदा आहे हा APMC ला लागू होत नाही. बरोबर आहे. मग आम्ही सरकारला असं सुचवलं तुम्ही एक नवीन कायदा करा आणि त्या कायद्यानुसार सर्वांना अशा प्रकारचा ऍश्युरन्स द्या की त्या ऍश्युरन्स मध्ये देशामध्ये शेतमालाच्या संदर्भात होणारा कुठलाही व्यवहार हा याच्या खाली होणार नाही, MSPच्या खाली होणार नाही. हे जर आश्वासन त्यांनी दिलं, असा कायदा आला तर हा प्रश्न सुटू शकतो. आणि मग सरकारला सुद्धा एवढं खरेदी करण्याची गरज पडणार नाही जेवढा ते खरेदी करणं त्यांची यंत्रणा वापरली जाते. त्यांना आवश्यक तेवढा माल ते खरेदी करतील आणि मोकळे. याच्यामध्ये तर्क असा दिला जातो की डिमांड अँड सप्लायचं गणित असतं, पण यासारखं भ्रामक तथ्य काही नाही. हे भ्रामक आहे. यातलं तथ्य अशा प्रकारचं आहे की प्रत्येक कमोडिटीमध्ये काही 4-5 लोक खेळत असतात आणि त्याच्या आधारावर बाजार निश्चित होत असतो. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रींग केली जाते आणि शेतकऱ्यांचे मालाचे भाव पाडले जातात. कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा काही धुतल्या तांदळाच्या नाही, तिथं शेतकऱ्यांचं शोषणच होतं. त्यामुळे तिथेही ती न्याय मिळत नाहीये. जी अपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समित्याकडनं आहे की शेतकऱ्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, तिथं त्याच्या मालाची सुरक्षा झाली पाहिजे, त्याला योग्य प्रकारचा भाव मिळण्यासाठी त्याचा प्रयत्न झाला पाहिजे, पण ह्या गोष्टी होत नाही. तिथं रींग केली जाते, तिथे संगनमत केलं जातं आणि त्या संगनमतातून शेतकऱ्यांना लुटलं जातं. उद्या जर समजा खाजगी व्यापाऱ्यांना परवानगी मिळालीच म्हणजे ती आता, आणि ती मिळालेली परवानगी त्यांनी जर अशाच पद्धतीने वापरली, सुरुवातीच्या काळात काही काळ किमती दिल्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी APMC कडे गेले नाहीत, APMC मोडकळीच निघाले की यांची मोनोपोली होऊ शकते. ही जी मनातली शंका आहे ही वास्तववादी शंका आहे. याचं निराकरण जर करायचं असलं तर त्यासाठी म्हणून तिथे हमी भावाची किंमत ही पक्की केली पाहिजे. म्हणजे व्यापारी तो मंडीतला असो, मंडी बाहेरचा असो, कृषी उत्पन्न बाजार समितीतला असो, बाहेरचा असो, ते त्याच्यावरतीच बोली लागते. आणि शेतकऱ्याला एक ऍश्युरन्स मिळेल की माझ्या शेतमालाला एवढा किंमत मिळेल. आज बिहार सारख्या राज्य सरकारने तिथल्या सगळ्या कृषी उत्पन्न समित्या समाप्त करून टाकल्या आणि शेतकऱ्याला पूर्णपणे खाजगी व्यापाऱ्यांच्या हवाली करून टाकलेले. आज बिहारमध्ये मक्याचा भाव, सरकारचा भाव जो आहे तो 1700 रुपये, इथलचा शेतकरी जो आहे तो 1000 रुपये ते 1100 रुपयांनी विकायला मजबूर आहे.
लाचार आहे. सरकार काही करू शकत नाही, सरकारची खरेदी केंद्र आहे. मग बिहारमधले लोक बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणी कामाला जातील की नाही जातील? त्यामुळे ह्या प्रश्नाचा विचार करून देशामध्ये अशा प्रकारचा एक कायदा आणण्याची आवश्यकता आहे की ज्याच्यामुळे कायदेशीर संरक्षण MSPच्या भावाच्या आधारावर शेतकऱ्यांना मिळेल. आम्हाला जर शेतकऱ्यांचं खरंच भलं करायचं असेल तर हे करायचं. या अध्यादेशांच्या बाबतीमध्ये हा सर्वात महत्वाचा मुद्दा यातला सगळा आहे. याच्यातला पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा याच्यामध्ये आता कायद्यानुसार शेतकऱ्याला व्यापाऱ्यांना सरकारने अशा प्रकारची सूट दिलेली आहे की तुम्ही जाऊन खरेदी करू शकता. तुमच्याकडे केवळ पॅन कार्ड असतं तर पुष्कळ. म्हणजे व्यापाऱ्यांवर एवढा भरोसा सरकारने ठेवलेला आहे की हे गेल्यानंतर सरळपणे व्यवहार करून लगेच पैसे बरोबर घेऊन जाऊन त्यांना चेक देऊन तो विषय संपवतायत किंवा RTGS करतायत. परंतु आता अशी शेकडो उदाहरणं आहेत. आजच सकाळी माझ्याकडे खंडवा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फोन आला. 1.25 महिन्यापूर्वी तिथला कांदा दिल्लीतला व्यापारी येऊन खरेदी करून घेऊन गेला. त्याच्यात ट्रान्सपोर्टचं भाडं त्यांनी त्यांच्याकडेच लावलं आणि एवढं सगळं केल्यावर 4 व्यापाऱ्यांचा 1.5 लाख रुपयाचा पैसा तो म्हणला मी दिल्लीत पोहोचलो की लगेच पाठवतो. 1.5 महिना झाला अजून त्यांनी पैसे दिलेले नाही. ती आजच तक्रार आहे. हा अध्यादेश लागू झाल्यानंतरच आहे. अध्यादेशात म्हटले की 3 दिवसात शेतकऱ्याला पेमेंट मिळेल. कुठल्या 3 दिवसात मिळेल? कसं मिळेल? कोण देणार? आलेला व्यापारी खरा आहे का खोटा आहे? या सगळ्या गोष्टींची पडताळणी केवळ पॅन कार्डच्या आधाराने होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी काहीतरी चेक्स अँड बॅलन्सेस असले पाहिजे. म्हणून किसान संघाने असं सुचवलं आहे की तुम्ही याच्यामध्ये एक अशी पोर्टलची व्यवस्था करा किंवा एक वेबसाईट करा. त्या वेबसाईटवर अशा शेतकऱ्याला अशा व्यापाऱ्याचं सगळं स्थिती कळाली पाहिजे. त्याच्यात व्यापाऱ्याची नोंद असली पाहिजे. तो कुठला आहे, त्याचा व्यापार काय आहे, त्याची बँक सिक्युरिटी त्याच्यावर असावी आणि अशा प्रकारच्या सगळ्या माहितीच्या आधाराने मग त्याच्यावर शेतकरी व्यवहार करेल. आता सफरचंदाच्या व्यापाऱ्यामध्ये कोणी राजस्थान मधला व्यापारी 10 लाख रुपयाचा माल घेऊन निघून गेलाय. गेला वर्षभर तो आलाच नाही. आता पुन्हा सफरचंदाचा हंगाम आलाय तर विक्री करतो. आपल्याकडे कांद्याचे, केळीचे अशा अनेक उदाहरणं आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांच्यावरती अशा कंपन्यांच्यावरती बंधन घालावं लागेल. ते जर घातलं नाही तर आम्ही पूर्णपणाने त्याच्या हवाली करून टाकला, वाऱ्यावर सोडला शेतकऱ्यांचा. आणि आपल्याकडचा शेतकरी जो आहे तो जसं मी म्हणलं आणि उदाहरण हा 85% तो शेती करेल की त्याच्या पाठीमागे पडेल. आणि पळण्यासाठी किंवा त्याच्यावर खटला करण्यासाठी काय व्यवस्था दिली याच्यातली तर ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटची. रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे असलेली काम, काय पद्धती, तिथं असलेला भ्रष्टाचार या गोष्टी जग जाहीर आहेत. त्यातून शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे आपण त्याला असं सुचवलं की याला तुम्ही असं करा की एक नवीन हे विवाद मिटण्यासाठी याला एक कृषी न्यायालयाची व्यवस्था द्या. आणि अशा प्रकारची कृषी न्यायालयाची व्यवस्था जर दिली तर त्या कृषी न्यायालयाच्या व्यवस्थेतून तुम्हाला शेतकऱ्यांना न्याय देण्याची एक व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. याच्यासाठी आता काही वेगळी व्यवस्था करायची गरज नाही. असलेल्या न्यायाधीशांना तुम्ही यासाठी नेमणूक करा. जिल्हा स्तरावर, तहसील स्तरावर करा आणि हे सगळे खटले त्या शेतकऱ्याच्याच कार्यक्षेत्रात चालले पाहिजे, त्याच्या जिल्ह्यात चालले पाहिजे. ह्या पद्धतीने जर झालं तर त्यात शेतकऱ्याला काही न्याय मिळण्याची शक्यता राहू शकते. याच्यातला आणखीन एक मुद्दा होता ज्याच्या संदर्भात सरकारने आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. या कायद्याची जी परिभाषा करत असताना जी शेतकऱ्याची परिभाषा केली गेली होती त्या परिभाषेमध्ये कॉर्पोरेट कंपन्या, मोठे उद्योग हे सुद्धा शेतकरी म्हणून गणले जाण्याची त्यात बाब आली होती. ती ज्यावेळेस चर्चेमध्ये निदर्शनास आणून दिली गेली तर त्यावेळेस सरकारने त्याच्यामध्ये बदल करून
इंडिव्हिज्युअल शेतकरी असा विषय केलेला आहे. जो कराराचा शेतीचा कायदा आहे, या कराराच्या शेतीच्या कायद्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे चांगल्या प्रकारची, ती म्हणजे की शेतकऱ्याच्या केवळ पिकाच्या संदर्भातलाच करार होता. शेतकऱ्याच्या जमिनीच्या बाबतीतल्या याच्यात कोणताही कराराचं कलम नाही. म्हणजे शेतकऱ्याकडे जमीन शेतकरी स्वतःचीच असेल, ती कुठेही जाणार नाही, ती त्याच्याच मालकीची राहील, त्याच्याच नावावर राहील. त्यावर असलेल्या पिकाच्या बाबतीतला करार करता येईल. जी कोणती कंपनी असेल, जो कोणी स्पॉन्सर असेल, तो तेवढाच करू शकेल. पूर्वीच्या कायद्यामध्ये तो जमिनी जो सुद्धा करार त्याच्यात असेल, त्यातला झालेला हा बदल निश्चित ठीक आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्याच्या मनातही शंका आहे, व्यापाऱ्यांच्या मनातही शंका. कारण की शेतकऱ्याच्या मनातल्या शंका अशा प्रकारच्या आहेत की माझ्याकडे समजा मी जो काही करार केला आणि त्या करारानुसार ज्या काही प्रतीचा माल तयार करायचा तो जर झाला नाही तर त्याचं काय करायचं, किंवा झालेल्या मालामधला 100 क्विंटल मधला 25 क्विंटल माल त्यांना अपेक्षित प्रतीचा झाला, बाकीचा त्याच्यापेक्षा कमी झाला, त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा निर्माण झाला, तर त्या मालाचं मी काय करायचं, त्याची किंमत काय राहील. तुम्ही जी क्वालिटी निश्चित केली त्याची किंमत तुम्ही मला द्या, पण बाकी त्याचं काय करायचं, मी तुम्हाला काय सांगते. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनातला आहे की याच्यामध्ये ज्या काही इनपुट सर्व्हिसेस लागतील, म्हणजे खतं लागतील, बियाणं लागतील, औषधं लागतील, त्याच्या संदर्भात मार्गदर्शन लागेल, सल्ला लागेल, या सगळ्याची किंमत कोण ठरवणार, काय ठरवणार, किती ठरवणार. सल्ला हा 1 रुपयाचा असू शकतो आणि 1 लाख रुपयाचा असू शकतो. तुम्ही दिलेले जेवढे काही इनपुट्स आहेत त्या इनपुटची किंमत माझ्या उत्पादनाच्या बरोबरीची होईल, कमी होईल, जास्त होईल, हे कशाच्या आधारावर नक्की करणार. त्यामुळे त्याच्या संदर्भातला काही हा कायदा बोलत नाही. आणि याच्यामध्ये हे जरी असलं की बाबा सरकार ह्या कराराच्या नुसार त्या शेतकऱ्याकडनं त्याच्या जमिनीवरचा हक्क सांगितला जाणार नाही, तरी पण बऱ्याच ठिकाणी वस्तुस्थिती अशी निर्माण होते की कब्जा ज्याचा असतो तो त्याच्यावर पुढे चालत राहतो, मग तो व्यापारी किंवा ती कंपनी तो कब्जा सोडत नाही. आणि त्यावेळेला तो शेतकरी काय करेल, तो छोटा शेतकरी जो असेल त्याच्यासाठीचा काय प्रावधान आहे, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी हीच व्यवस्था दिलेली आहे की बाबा तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्याकडे जा आणि त्याच्याकडे तक्रार करा. तो उपविभागीय अधिकारी त्याच्या तक्रारीची सुनावणी कधी करेल, त्याला जमिनीचा ताबा करेल, अनेक केसेस अशा पडलेल्या. तर त्यामुळे ह्या सगळ्या कायद्याचा नीटपणाने गांभीर्याने कुठे विचार झालेला. याच्यातही हमीभावाची खात्री नाही किंवा तुमच्या अमुक क्वालिटीचा माल तयार झाला, हा ह्या MSP साठी त्याला एक क्वालिटीचा निकष एक निश्चित तयार करता येईल, तो काही प्रश्न आहे, तो होतोच. एक फेअर ऍव्हरेज क्वालिटी आणि त्याच्या आधारावर ते हमी भाव निश्चित करणं हे करता येऊ शकतं, त्याचं मेकॅनिझम डेव्हलप करता येऊ शकतं. तो करून या दोन्ही कायद्यांच्या मध्ये अशा पद्धतीने त्याचं जोडणी जर झाली किंवा ते ह्या नवीन हमी भावाच्या संदर्भातल्या कायद्याच्या बाबतीत आले तर त्याचा लाभ आपल्याला शेतकऱ्यांना देता येऊ शकतो. आता कराराच्या शेतीच्या बाबतीमध्ये जसं शेतकऱ्यांच्या मनात विषय तसा जो प्रायोजक आहे त्याच्याही मनात शंका आहे की मी निश्चित केलेल्या किमतीच्या बरोबरीने जर माल तयार झाला त्यावेळेस जर त्याची किंमत ही नक्की जास्त असली तर शेतकरी मालात देईल का बाहेर विकेल, त्याच्यापेक्षा क्वालिटीचा जो माल मला देईल का दुसऱ्याला देईल त्याला जर किंमत जास्त, असे त्याच्याही मनामध्ये प्रश्न. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये नीट गांभीर्याने विचार करून त्याच्या संदर्भातला विचार करण्याची गरज. तिसरा जो याच्यातला कायदा आहे तो जीवनावश्यक वस्तू अधिनियमाचा कायदा.
हा जीवनावश्यक वस्तू अधिनियमाचा कायदा जो आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचे म्हणणं होतं की यातून शेतमालाला सूट मिळाली पाहिजे, कारण की हा 1955 सालचा कायदा आहे. 1955 सालची आपल्या देशातली स्थिती ही फार वेगळी होती. त्यावेळेला आपल्याकडे सगळ्याच मालाची टंचाई होती. 1960-70-60च्या दशकात जेव्हा आपण हरित क्रांतीचा सुरुवात केली हरित क्रांतीची, आणि त्यानंतर मग हळूहळू 25, 30, 35 वर्षाच्या कालावधीमध्ये 1996-97च्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालो. मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध व्हायला लागला, फळं उपलब्ध व्हायला लागली, तेल बिया आणखीन डाळींच्या बाबतीमध्ये थोडासा आपल्याला पाठीमागे आहोत. मग अशा वेळेला हा जीवनावश्यक कायदा लावून वेळोवेळी नाडवणूक शेतकऱ्यांची राजकीय कारणांसाठी केली जाते, आणि खास करून कांदा, बटाटा अशा प्रकारच्या पिकांमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी होताना पाहायला मिळतं. त्यामुळे हा कायद्यात बदल करावा असं आपण शेतकऱ्यांच्याकडचं म्हणतो, किसान संघात सुद्धा त्यातलं म्हणतो. परंतु सरकारने परत एकदा तेच काम केलंय की ह्या टोकाकडून त्या टोकाकडे, कारण की ह्या जीवनावश्यक कायद्यातलं एक्झाम्पशन देताना त्यांनी त्याच्यात जे केलंय त्यात म्हटलंय की युद्ध, पूर किंवा दुष्काळ या कालामध्ये हा कायदा लागू होईल, चांगली गोष्ट आहे. परंतु हा कायदा लागू होण्यासाठी अजून त्यांनी 2-3 गोष्टी केल्या. हे जसं युद्ध किंवा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती मध्ये हा कायदा लागू होईल, तसाच हा कायदा ज्या वेळेला नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये त्याच्या किमती 100% वाढतील रिटेल प्राइस मध्ये ऍव्हरेज काढून, त्यावेळेला त्याच्यावर त्या जीवनावश्यक कायदा लागू होईल. किंवा जे नाशवंत माल नाही त्याच्या बाबतीत 50% वाढ राहील तर त्यावेळेला लागू होईल. पण त्याच्या खालचं जे कलम आहे ते फार महत्वाचं, तेच आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की जे निर्यातदार आहेत किंवा जे प्रक्रिया उद्योग करणारे आहेत यांना ह्या कायद्यातून सूट असेल. निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योग करणारे यांना तुम्ही का सूट देतात? ज्यावेळेला दुष्काळ असेल, महापूर असेल, काय हे काळाबाजारी करणार नाहीत का? हे जमाखोरी करणार नाहीत का? साठेबाजी करणार नाहीत का? शेतकऱ्याला कदाचित 2 पैसे मिळतील, परंतु जो आमच्या देशातला मोठ्या प्रमाणातला ग्राहक वर्ग आहे त्याची याच्यातून शोषण होण्याची, पिळवणूक होण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि आता गंमत पहा की सध्या हा अध्यादेश लागू झालेला आहे. हा अध्यादेश लागू झालेला असताना सुद्धा आणि कांद्याच्या किमतीमध्ये 100% वाढ झालेली नसतानाही सरकारने निर्यात बंदी लागू केली. कशामुळे? तर म्हणे की कांद्याच्या किमती ज्या आहेत त्या 25 रुपयापासून 30 रुपयापर्यंत गेल्या. कांदा काय जीवनावश्यक वस्तू आहे की ज्याच्या ऐवजी लोक ते औषध देऊन त्याच्यानुसार लोकांना चालणार नाही, परंतु केवळ येणाऱ्या पुढच्या काही निवडणुका, त्याच्यानुसार होणारं वातावरण हे लक्षात घेऊन सरकार याचा पॉलिटिकली एक टूल म्हणून उपयोग करतात. आणि हे करत असताना जे जमाखोरी करू शकतात अशांना मात्र तुम्ही सूट देतात, कारण की ते निर्यात करणार आहेत, कारण की ते प्रक्रिया करणार आहेत. हा कोणता आहे? त्यामुळे याच्यामध्ये याला तर्कसंगत केलं पाहिजे, योग्य पद्धतीने केलं पाहिजे. याच्यामध्ये अशा प्रकारचे सूट देता कामा नये की जेणेकरून ग्राहकांचं पण नुकसान होणार. त्यामुळे या सगळ्या पद्धतीने जर विचार केला तर एक स्पर्धात्मक बाजार नक्कीच असला पाहिजे, यात काही शंका नाही. पण तो स्पर्धात्मक बाजार तेव्हा शेतकऱ्यांच्या लाभप्रद होईल जेव्हा त्याला काही टर्म्स कंडिशन असतील. कोणताही नियम खेळ खेळायचा असतो तर त्यासाठी स्पर्धासाठी नियम बनतातच. क्रिकेटची स्पर्धा आहे, फुटबॉलची स्पर्धा आहे, तर
तर त्यासाठी काही नियम बनतात आणि ते नियम सगळ्यांना लागू होतात. तशा प्रकारचे नियम सगळ्यांना लागू केले पाहिजे आणि त्या नियमाच्या नुसारच व्यवहार झाला. अशा पद्धतीने जर याचा विचार झाला तर ते होईल. आता याच्यात जो काही विरोध काही सुरू करतायत, काही ठिकाणी विरोध जो चालू आहे तो विरोध बराचसा राजकीय पण आहे. कारण की हे नेहमीच आपल्याकडचं पाहायला मिळतं की जे विरोधी पक्षातले मंडळी असतात या कोणत्याही गोष्टीला विरोध करणं हा त्यांचा एक परम धर्म असतो. मग ते चांगली असो वाईट असो, त्यातले सकारात्मक मुद्दे कोणते असतील, सकारात्मक त्यातल्या बाबी कशा असतील याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि जे सत्ताधारी पक्षातली मंडळी जे आम्ही मानतो ते खरं. हा आपल्याकडच्या एकूण राजकारणामधला चाललेला विषय आहे. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सगळ्यांनी आपले मतभेद विसरले पाहिजे आणि शेतकऱ्याच्या हिताचं काय आहे ते पाहायचं. कारण की शेतकऱ्याचं जेव्हा उत्पन्न वाढेल, शेतीतला जीडीपी जेव्हा वाढेल, तेव्हा तो जीडीपी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरणार. आता या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की ह्या काळात फक्त शेतीचं क्षेत्र 3.4% वाढत आहे. त्याची वाढ 3.4% आहे. बाकी सगळी मायनस मध्ये गेली होती. आपल्या देशामध्ये जवळजवळ 60% लोक शेतीवर अवलंबून. शेती क्षेत्राचा जीडीपी जवळजवळ 14% आहे आणि ही जी ग्रोथ होती ही 3.5% जवळजवळ होती. 60% लोकांचं 3.5% उत्पन्न वाढलं आणि 10% लोकांचं उत्पन्न वाढलं. याच्यात फरक पडेल की नाही पडेल? याच्यातून देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल का खाली जाईल? शेतकऱ्यांच्याकडे आलेला जास्तीचा पैसा हा देशातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला बळ देईल. आता शेतकऱ्याकडे त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्याला भावच मिळत नाही. कशी स्थिती सुधारणार? त्यामुळे त्याची स्थिती सुधारण्याबरोबर देशाची जर स्थिती सुधारायची असती, देशाला जर आत्मनिर्भरतेकडे घेऊन जायचं असलं तर ह्या निमित्ताने एक संधी सरकारकडे आलेली आहे. त्यामुळे सरकारने येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या MSP वर ते सर्व देशामध्ये खरेदी होईल याची व्यवस्था लागू करावी. त्याच्यासाठी कायदेशीर व्यवस्था करावी. असा कोणी जर खाली खरेदी करणार असेल MSPच्या तर त्यासाठी काही शिक्षेचं पण प्रावधान करायला हरकत नाही, करावं. आणि आता जो काही नवीन कायदा आणला त्याच्यात व्यापाऱ्यावर ते खरेदीसाठीच कायदेशीर काही ना काहीतरी व्यवस्था आणली पाहिजे. कृषी न्यायालयाची व्यवस्था ही मजबूत करून त्यातले विवाद सोडवण्याची व्यवस्था केली पाहिजे. जीवनावश्यक वस्तू अधिनियम जो आहे त्याला तर्कसंगत करण्याची गरज आहे. आणि जो कराराची शेती आहे त्या कराराच्या शेतीसाठी अशा प्रकारचे काही नियम बनवले पाहिजेत की ज्याच्यातून दोघांनाही ते बंधनकारक राहतील आणि त्यातून तो व्यापार पुढे जाऊ शकेल आणि त्यातून कोणालाही जमाखोरी करायला वाव राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की शेतकऱ्याचा जर खऱ्या अर्थाने फायदा व्हायचा असेल, गावामध्ये समृद्धी यायची असेल तर सरकारने एक चांगली योजना आणलेली आहे. क्लस्टर बेस्ड अप्रोच आहे. किसान संघाची खूप वर्षापासूनची मागणी आहे की ज्या भागामध्ये जे पीक निर्माण होतं त्या पिकावर त्या ठिकाणीच प्रक्रिया करण्याचा उद्योग केला पाहिजे. आणि आमच्याकडे अशा प्रकारची पीक पद्धती ही स्थानिक जलवायूच्या किंवा हवामानाच्या आधारावर निश्चित झालेली आहे. आणि अशा प्रकारची निश्चित झालेली जी पीक पद्धती किंवा पिकं आहेत ती निश्चित केली पाहिजे. तिथलच्या हवामानाच्या नुसार त्या पिकांचं उत्पादन घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर स्थानिक ठिकाणीच प्रक्रिया केली. या कराराच्या शेतीमध्ये हा धोका नक्की आहे की त्या कंपन्यांचं उत्पादन ठरलेलं असेल आणि त्या कंपन्यांच्या उत्पादनाच्या नुसार शेतकऱ्यांनी माल निर्माण करावा अशी स्थिती याच्यात येऊ शकते. मग त्या कंपन्या अशाच प्रकारचा माल निर्माण करतील की तो बाजारामध्ये जाऊ शकतो. मग त्याचं पोषण मूल्य काय असेल,
देशाची गरज आहे का नाही आहे, का तो फक्त निर्यातच होऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते कमर्शियली त्याचं उत्पादन करतील. केवळ पोटॅटो चिप्सच बनवतील, केवळ टमाटो केचपच बनवतील, किंवा कॉर्नफ्लेक्सच बनवतील, केवळ बिस्किटच बनवतील, आणि त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो शेतकऱ्यांच्याकडनं या कराराच्या शेतीतून निर्माण करून घेण्याची यंत्रणा ते करतील. हे जर झालं, आणि हे होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे कराराच्या शेती हा एक त्याच्यातला खूप मोठा अडथळा आपल्या पद्धतीसाठीचा उभा राहू शकतो. वास्तविक व्हायला अशा प्रकारचं पाहिजे की शेतकऱ्याकडे जे माल आहे त्या शेतमालावर ते त्याच्या स्थानिक ठिकाणी, त्याच्या गावामध्ये त्याच्यावरती अशा प्रकारची प्रक्रिया करून शेतकऱ्यांनी तो माल बाजारात नेला पाहिजे, त्याची व्हॅल्यू एडिशन करून माल दिला पाहिजे. व्हॅल्यू एडिशन दुसऱ्यांनी करता कामा नये, आणि त्यासाठी म्हणून एफपीओचं जाळं केलं पाहिजे, त्यासाठी म्हणून एफपीओला ट्रेनिंग दिलं पाहिजे, शेतकऱ्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे, कृषी मालाचं प्रक्रिया करून मूल्यवर्धन कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला धोरणात्मक बाबीमध्ये खूप मूलगामी बदल करण्याची गरज आहे. निर्यात धोरणामध्ये बदल करायला लागतील, आयात धोरणामध्ये बदल करायला लागतील, आणि हे सगळं ज्याला फॉरवर्ड इंटिग्रेशनचा शब्द वापरला जाऊ शकतो, किंवा शेतमालात प्रक्रिया तिथून मग बाजारपेठेत. हे जे फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे, या फॉरवर्ड इंटिग्रेशन कडे जावं लागेल. ही जी कराराची शेती ही बॅकवर्ड इंटिग्रेशन कडे जाणार आहे, आणि अशा प्रकारचं बॅकवर्ड इंटिग्रेशन हे शेतकऱ्याला परवडणारी गोष्ट नाही, देशालाच परवडणारी गोष्ट नाही. त्यामुळे याचा आपल्याला सगळ्यांना मिळून गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज कराराची शेती येते का, तर त्याच्यामध्ये हे कारण दिलं जातं की शेतकऱ्याकडे असलेल्या मालाची योग्य प्रक्रिया केली जाते. मग त्याला प्रशिक्षण द्या, त्याला उभं करा, आणि त्याचा माल विकला जाईल अशी व्यवस्था बाजारपेठेत करा. तुम्ही जर पाम तेल मोठ्या प्रमाणात कच्च्या प्रमाणात जर बाहेरून निर्यात आयात करत राहिला, तर इथला शेतीचा तेल बियाचा उद्योग आपल्या पायावर उभा राहणारच नाही. त्यामुळे असं तुकड्या तुकड्यांनी विचार करून शेतीचं धोरणाचे करून काम होणार नाही. त्यामुळे ज्यावेळेला तुम्हाला गोष्टीचा विचार करायचा तर अशा पद्धतीने विचार करून सगळ्या पातळीवर धोरणात्मक बदल घडून आणायला लागतील. नाहीतर नुसतं उपभोक्ता मंत्रालय म्हणतं म्हणून कांद्यावर ते निर्यात बंदी लावणं हे सोयीचं पण नाही. या सगळ्या गोष्टीचा सातत्याने जर विचार केला तर हे जे काही कायदे आहेत त्याच्या निमित्ताने ही काही चर्चा सुरू झाली आहे त्यातून एक चांगलं विचार मंथन झालं पाहिजे, आणि त्यातून सर्व शेतकऱ्यांना एक त्यातून न्याय मिळेल, आणि शेतकऱ्यांच्या न्यायाबरोबर देशाची पण प्रगती होईल. हे सगळं लक्षात ठेवून आपण यात पुढे जाण्याची गरज आहे, असं किसान संघाचं यातलं मत आहे. धन्यवाद.